नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या सोबत आहेत स्वाभिमान न्यूजचे संपादक. नमस्कार. नमस्कार. तुम्ही स्वाभिमान न्यूज चॅनल कधी सुरू केला? मी स्वाभिमानी न्यूज चॅनल हा कोरोनाच्या काळामध्ये सुरू केला होता. तुम्ही स्वाभिमानी न्यूज चॅनल सुरू करायच्या आधी कोणत्या चॅनलमध्ये कामाला होता? कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून काहीच काम नव्हतं. माझ्या एका मित्राबरोबर मी बोललो की आपल्याला पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करता येईल का? कारण पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करण्याचा माझी इच्छा फार दिवसापासून होती आणि ती अधुरी राहिलेली इच्छा मी या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण करावी अशी मला सांगितलं गेलं. मी माझ्या मित्राबरोबर एका अग्रणी न्यूजचा एक चॅनल काढला आणि मी त्यात पत्रकार म्हणून काम करू लागलो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाची जी गंभीर परिस्थिती होती त्या कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट घेऊन, प्रत्यक्ष लोकांच्या मुलाखती घेऊन कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काम चांगल्या पद्धतीने केलं. परंतु नंतरच्या काळामध्ये मला सुद्धा वाटायला लागलं की बाबा आता आपला स्वतःचा चॅनल असावा आणि माझ्या मित्रालाही वाटायला लागलं. मग मी माझा स्वतःचा न्यूज चॅनल स्थापन केला आणि स्वाभिमानी न्यूज या माध्यमातून मी पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करू लागलो. तुम्हाला चॅनल सुरू करताना काही अडथळा वगैरे काय आला नाही ना? खूप अडथळे आले, परंतु पत्रकारिता क्षेत्र असं आहे की हे अडथळ्याचं क्षेत्र आहे आणि अतिशय पत्रकारिता हा एक काट्याचा मुकुट आहे. थोडं जरी डोकं इकडे इकडे हलवलं तरी तो काटा टोचतात. कारण प्रस्थापितांच्या विरोधात बातम्या दिल्या तर ते नाराज, विरोधकांच्या विरोधात दिल्या तर ते नाराज. आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पत्रकाराला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पत्रकारितेच्या क्षेत्रातून या सत्ताधाऱ्यांच्या पर्यंत असेल किंवा अन्य काही माध्यमांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून हा पत्रकार काम करत असतो. तुमच्या चॅनलचे आता सबस्क्रायबर किती आहेत? माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर 10,000च्या पुढे आहेत आणि हे सबस्क्रायबर कोरोनाच्या काळामध्येच भरपूर झाले. त्याचबरोबर चॅनलच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचं जे आंदोलन म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी उभा केलं होतं त्या आंदोलनाचं कव्हरेज आमच्या पत्रकारांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी ग्राउंडवर जाऊन ती घेतलं आणि सर्वांच्या अगोदर आमच्या बातम्या गेल्यामुळे आम्हाला फार प्रसिद्धी त्यावेळेला मिळाली आणि आमचे सबस्क्रायबर 1 वर्षाच्या आतच पूर्ण झाले. तुमचा सर्वात चाललेला व्हिडिओ कोणता? आमचा सर्वात चाललेला व्हिडिओ शेवटी गनिमी काव्यानं बैलगाडा शर्यत झालीच हा साधारणतः 3 लाखाच्या वरती आमचा हा व्हिडिओ गेला. ही बातमी आमची गेली, लोकांनी पाहिली, आमच्या चॅनलला पसंती दिली आणि तेव्हापासून जे आम्ही काम करायला सुरू केलं ते कधी मागं वळून पाहिलं नाही. मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना पत्रकारितेमध्ये माझ्याकडं येऊन बऱ्याच जणांनी मला सहकार्य केलं, रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी काम केलं. त्या सर्व पत्रकार मित्रांचं मी खरं तर धन्यवाद देईन की त्यांच्यामुळेच आज हा चॅनल नावारूपाला आला. आणि कुठेही गेलं तर स्वाभिमानी न्यूज म्हटलं तर लोक चॅनल माहीत आहे म्हणतात, परंतु मी ज्या वेळेला चॅनल चालवतो म्हटल्यानंतर लोक आश्चर्याने व्यक्त करतात. कारण माझं राहणीमान हे साधं आणि मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो असल्यामुळे लोकांना वाटत नाही की मी हा चॅनल काढला असेल आणि या पत्रकारिता क्षेत्रात काम करत असेल. परंतु मी काही काळ क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या बरोबर त्यांच्या चळवळीमध्ये पाणी संघर्ष चळवळीमध्ये काम करण्याचा मला जो अनुभव होता आणि त्याचा एक माझ्यावरती पगडा होता की साधी राहणी. आणि त्यामुळे मी कधीही झकपक राहिलो नाही, साधी राहिनी आणि सत्याची बाजू नेहमी घ्यायची. कारण सत्य कधीही मरत नसतं, ते कधी ना कधी उभारी घेतं आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना मला सामोरं जावं लागलं. पहिला मुद्दा म्हणजे हा न्यूज चॅनल होता आणि प्रिंट मीडियामध्ये काम करत असताना तो वेगळा अनुभव असतो. परंतु डायरेक्ट चॅनल काढणं आणि P2C घेऊन रस्त्यावरती जाऊन लोकांच्या मुलाखती घेणं हा फार मोठा अनुभव माझ्यासाठी होता. परंतु ते शिवधनुष्य आम्ही पेललं आणि आज स्वाभिमानी न्यूज हा नावारूपाला आला. आज थोडेसे व्हिडिओ जरी कमी असले तरी सुद्धा स्वाभिमानी न्यूजचं एक नाव झालं आणि या स्पर्धेत उतरून स्वाभिमानी न्यूजनं आपलं 3 वर्ष कशी गेली हे स्वाभिमानी न्यूजच्या लोकांना पत्रकारांना कळलंही नाही. मला कोरोनाच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं काम म्हणजे माझ्या नवीन चॅनलला सबस्क्रायबर होणं आणि त्यासाठी संपादक होणं. आज माझा मित्र
आमच्या आपल्यात नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये तो आम्हाला सोडून गेला, त्याचा आम्हाला खरं तर दुःख आहे. कारण सुरुवात आम्ही दोघांनी केली, तो संपादक झाला, मी सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. परंतु मला झकपक कधी आवडत नाही. मी साधा माणूस. कारण कशी बैल राखायची, बैल जुपायची, बैल शेती करायची, हा माझा व्यवसाय होता. आणि त्यातून मी या क्षेत्रामध्ये आलो. मला चांगले नवनवीन मित्र मिळाले. माझ्याकडे बऱ्याच लोकांनी पत्रकारिता शिकून नंतर आपले स्वतःचे चॅनल आज काढलेले आहेत. ते स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून काम करत आहेत. त्या सर्वांना खरं तर माझ्या शुभेच्छा. कारण त्यांनी जर योगदान दिलं नसतं तर स्वाभिमानी न्यूज हा आज नावारूपाला आलाच नसता. तुम्ही पत्रकारितेचा कोर्स कुठून केला? मी पत्रकारितेचा कोर्स हा सांगली येथे मुक्त विद्यापीठाच्या मार्फत ग्रामीण मराठी पत्रकार या माध्यमातून मी केला. खरं तर त्यावेळेला मला वेगळं काहीतरी बनायचं होतं. परंतु माझ्या रक्तातच पत्रकारिता असल्यामुळं मला भविष्यामध्ये जवळजवळ 2017 पासून ते 2020 पर्यंत मला पत्रकार होता आलं नाही. परंतु 2020 ला मी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचं काम सुरू केलं. आणि मी म्हणणार नाही की मी यशस्वी झालो त्यात, कारण कोणताही पत्रकार यशस्वी म्हणू शकत नाही. कारण सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो पत्रकार यशस्वी स्वतःला म्हणू शकत नाही. आमचा पण आता चॅनल नवीन आहे, तरी पण आम्ही सबस्क्रायबर वाढवायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण आमच्या मित्रांना सांगा की आमचे सबस्क्रायबर वाढवायला. खरं तर युवा जोश आहे. आणि पहिल्यांदा मी युट्यूब चॅनलच्या नवीन पत्रकार होणाऱ्याला किंवा चॅनल काढणाऱ्याला सांगू इच्छितो की पहिल्या 1 वर्षामध्ये तुम्ही जेवढी मेहनत घ्या तेवढं युट्यूब तुम्हाला सहकार्य करतं. आणि सर्वसामान्य लोकांच्या जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेणं आणि लोकांच्या मध्ये मिळून मिसळून जी पत्रकारिता केली जाते त्याचं तुम्हाला खरं तर फळ अवश्य युट्यूबच्या माध्यमातून मिळणार. असा एक युट्यूब चॅनलचा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला तुमच्या मनातील गोष्ट हे सर्वसामान्य पोहोचवण्याचं एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं असं माध्यम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि त्याचा खरं तर आपण सर्वांनी योग्य तो वापर करावा. खरं तर युट्यूब चॅनलचं खरंच मी आभार मानतो. काल युट्यूब चॅनल नसता तर आमच्यासारखे शेतकरी कुटुंबातून आलेले ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील ज्याला कशाचा गंध नव्हता अशी लोक पत्रकार होऊ शकली नसती आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकली नसती. पण मी आपल्याला सांगतो की आपण सर्वांनी आमच्या या नवख्या उमद्या तरुणाच्या या न्यूजला सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा की तुमचा एक सबस्क्रायबर, तुमची एक लाईक आणि तुमचा एक शेअर या तरुणाला ची उमेद वाढवण्यात मदत होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.